हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू गुरबरिया अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधला जो काही 8वा पाठ आहे ज्याचं नाव आहे पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान याला सुरुवात करणार आहोत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की मॅम, पेशी विज्ञान म्हणजे काय किंवा जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची अशी एक शाखा आहे ज्यामध्ये किंवा ज्या अंतर्गत ज्या काही पेशी आहेत तर त्या पेशींचा अभ्यास केला जातो. आता उदाहरणामध्ये यापूर्वी आपण पाहिलं की पेशी या सजीवांचा जगण्याचा मूलभूत असा घटक आहेत. कार्यात्मक, रचनात्मक मूलभूत असा घटक म्हणून या पेशी विज्ञानाकडे पाहिलं जातं. यामध्ये बघा, हे जे काही पेशी विज्ञान आहे तर हे पेशी विज्ञान खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. का? कारण या पेशी विज्ञानामध्ये आपण पेशींचं विभाजन असेल किंवा मग वेगवेगळे पेशींची रूप आहेत, प्रकार आहेत, याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण किंवा अभ्यासतो किंवा यावरती संशोधन सुद्धा या पेशी विज्ञानामध्ये चालतं. त्यानंतर आहे जैव तंत्रज्ञान. आता जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? तर असं ज्ञान किंवा अशी एखादी विज्ञानाची शाखा ज्यामध्ये काय होतं तर आपल्याला हवे असणारे गुणधर्म एखाद्या सजीवामध्ये मिळवण्यासाठी त्यामध्ये हवे असणारे आवश्यक ते बदल करून, कशाच्या मदतीने? पण तंत्रज्ञानाच्या मदतीने बदल करून आपल्याला हवा तो गुणधर्म असणारा सजीव निर्माण करता येणं म्हणजेच जैव तंत्रज्ञान. आता या पाठामध्ये आपण पेशी विज्ञान असेल किंवा जैव तंत्रज्ञान असेल याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या या पाठाला. सुरुवातीला बघा, तुम्हाला स्क्रीनवरती भाग 1 असं लिहिलेलं दिसत असेल तर हा आपला या पाठाचा पहिला भाग आहे. या पाठाच्या जवळपास तुम्हाला 4 भाग पाहायला मिळतील. तर या पहिल्या भागामध्ये आपण सुरुवातीचा जो काही महत्वाचा भाग आहे तो जाणून घेऊया. आता या पाठाच्या सुरुवातीलाच थोडे आठवा या संदर्भात काही प्रश्न देण्यात आलेले. त्यामध्ये पहिला प्रश्न, पेशी म्हणजे काय? आता सांगा पाहू, पेशी काय असतात? तर पेशी या सजीवांच्या शरीरातील रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असतात. त्यानंतरचा दुसरा, ऊती म्हणजे काय? ऊतींचं कार्य कोणतं? आता बऱ्याचशा पेशी जेव्हा एकत्र येतात त्यांचा जो काही ग्रुप आहे, त्यांचा जो काही समूह आहे त्यालाच आपण ऊती म्हणतो. मग या ऊती नेमकं काम काय करतात, त्यांचं कार्य काय? तर जे काही पेशी आहेत तर त्या सर्व पेशी मग त्या रचनेने सारख्या असतील किंवा कामाने सारख्या असतील, त्यांच्या कार्याने सारख्या असतील, त्यांचा एक समूह त्या ठिकाणी बनतो, त्यालाच आपण ऊती म्हणतो. आता या ऊतींचं कार्य हे आहे की या बऱ्याचशा ऊती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या एखादा अवयव तयार करतात. आता ऊती संदर्भात मागील इयत्तांमध्ये तुम्ही कोणत्या तंत्रज्ञानाची माहिती अभ्यासलेली आहे? आपण टिश्यू कल्चर पाहिलं होतं, ऊती तंत्रज्ञान आहे, तर ती पद्धत आपण पाहिली होती इयत्ता 9वी मध्ये. इयत्ता 9वी मध्येच आपल्याला या जैव तंत्रज्ञानाची बऱ्यापैकी ओळख झालेली, पण तरी सुद्धा या पाठामध्ये अगदी थोडक्यामध्ये माहिती पाहण्यासाठी आपल्याला जैव तंत्रज्ञान हाही भाग दिलेला. त्यानंतरचा पुढचा, ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया कोणत्या आहेत हे सुद्धा आपण पाहिलं होतं. तर ऊती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर, तर त्यातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया कोणत्या आहेत? तर सुरुवातीला ज्या काही ऊती आहेत तर त्या ऊती एखाद्या वनस्पतीपासून किंवा त्या वनस्पती स्त्रोतापासून मिळवल्या जातात, त्याची वाढ करून आणली जाते, त्यानंतर त्याच्या मुळांची, त्याच्या जे काही स्टेम्स आहेत म्हणजे देठ आहेत त्यांची वाढ घडवून आणली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी काय होतं तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात आणि या बाहेरच्या वातावरणामध्ये ती वनस्पती कशा पद्धतीने तग धरू शकेल, कशा पद्धतीने ती जास्त कालावधी टिकू शकेल, त्या अशा प्रक्रिया त्या वनस्पतीवरती केल्या जातात. आणि अशा बऱ्याचशा प्रक्रिया करून त्या ठिकाणी ऊती संवर्धनातून आपल्याला हवा असणारा वनस्पती त्या ठिकाणी निर्माण होतो. मागील इयत्तेत आपण ऊती संवर्धनानं वनस्पतीची निर्मिती कशी केली जाते याचा अभ्यास केला. त्यासाठी वनस्पतीतील मूल पेशी वापरल्या जातात. अशाच मूल पेशी प्राण्यांमध्ये असतात का? तर अर्थातच असतात. आता निरीक्षण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी
निरीक्षण करा या संदर्भात आपल्याला एक छोटीशी कृती दिलेली आहे. खालील आकृतीला नावे द्या, रिकाम्या जागी असणारे विविध टप्पे स्पष्ट करा. आता ते टप्पे आपण नंतर पाहू, पण आपण सुरुवातीला व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ की हे पेशी विज्ञान नेमकं काय आहे. त्यालाच आपण सायटोलॉजी असं म्हणतो. यापूर्वी आपण पेशींचे प्रकार पाहिले, म्हणजे आदिकेंद्रकी पेशी आहे, दृश्यकेंद्रकी पेशी आहे, एकपेशी आहे, बहुपेशी आहे, असे आपण पेशींचे जे काही विविध प्रकार आहेत वेगवेगळे, ते प्रकार आपण जाणून घेतले होते. पेशींची रचना कशा पद्धतीची, म्हणजे त्यांचा आकार कशा पद्धतीचा आहे, त्या पेशीतली जी काही अंगक आहेत तर ती अंगक कशी आहेत, त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया ज्याला आपण लवक म्हणतो, किंवा मग तंतुनिका असतील, रायबोझोम्स असतील, डीएनए आहेत, तर असे वेगवेगळे अंगक यांचा आपण अभ्यास केलाय. यालाच पेशी विज्ञान म्हणतात. म्हणजे काय, तर विज्ञानाची अशी एक शाखा किंवा जीवशास्त्राची अशी एक शाखा ज्या शाखेमध्ये आपण पेशींबद्दलचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करतो, त्यालाच आपण पेशी विज्ञान म्हणून ओळखतो. आता पुढील मुद्दे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. यात पेशींचा वरील मुद्द्यांव्यतिरिक्त पेशी विभाजन तसेच पेशी विषयक इतर सर्वच मुद्द्यांचा अभ्यास केला जातो. या ज्या काही पेशी आहेत तर त्या पेशींचा वरील जे काही मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांव्यतिरिक्त पेशी विभाजन असेल तसेच पेशी विषयक सर्वच मुद्द्यांचा अभ्यास आपण या शाखेमध्ये करतो. पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारी बदल होत आहेत. जे काही पेशी विज्ञान आहे तर या पेशी विज्ञानामुळे आपल्या मानवी आरोग्य क्षेत्रात आता बऱ्याचदा असे बदल होतात की त्या बदलांमुळे आपल्याला आपलं जे काही आरोग्य आहे ते खूप चांगलं होतं किंवा ते पूर्वपदावर येतं. असे प्रकार त्या ठिकाणी घडतात आणि ते कशामुळे शक्य आहे, तर फक्त आणि फक्त या पेशी विज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. भारतामध्ये पुणे आणि बेंगलुरू येथे खास पेशीवर संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था उभारलेल्या आहेत. तर भारत असेल किंवा मग आपला जो काही भारत देश आहे त्या ठिकाणी पुणे असेल किंवा बेंगलुरू हे जे काही मोठे शहर आहेत, मेट्रो शहर म्हणून यांना आपण ओळखतो, तर त्या ठिकाणी पेशीवर संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था सुद्धा आपल्या देशामध्ये उभारण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला जर पेशी विज्ञानाबद्दल जर संशोधन करायचं असेल तर तुम्हाला पुणे किंवा बेंगलुरू या ठिकाणी स्थित असलेल्या संशोधन संस्थेमध्ये तुम्हाला जावं लागेल. पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था त्याची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे आणि बेंगलुरू येथे इन्स्टेट त्याची ही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. या संस्था खूप मोलाचं संशोधन करत आहेत. खूप मोलाचं म्हणजे खरंच जे खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे, तर अशा गोष्टींचं संशोधन ते करत आहेत. वर नमूद केलेल्या दोन्ही संकेतस्थळांना भेट देऊन त्या संस्थांमध्ये चालू असलेल्या संशोधनांविषयी तुमच्या शिक्षकांच्या मदतीने माहिती घ्या. आता या ठिकाणी दोन संकेतस्थळ दिलेले आहेत आपल्याला, दोन वेबसाईट्स दिलेले आहेत. तर त्या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची. त्या ठिकाणी त्या संस्थांमध्ये जे काही संशोधन चालू आहे तर त्या संशोधनाविषयी तुमच्या शिक्षकांच्या मदतीने तुम्हाला माहिती मिळवायची आहे. आपल्याला पाठाच्या सुरुवातीला ही आकृती देण्यात आली होती आणि ही आकृती आपल्याला पूर्ण करायची होती. हा आहे आपला वनस्पती स्त्रोत. ओके, त्यानंतर आपण त्यापासून ऊतीचं संवर्धन केलं, त्यानंतर त्यांची वाढ घडवून आणली. या ठिकाणी जे काही देठ आहे किंवा मूळ आहेत तर यांची वाढ झाली. पुन्हा परत त्यांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावरती प्राथमिक प्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर द्वितीयक प्रक्रिया करण्यात आली आणि परत त्या ठिकाणी ती स्त्रोत वनस्पती तयार झाली. तर ऊती संवर्धनातल्या या महत्वाच्या काही काय होत्या, महत्वाच्या काही प्रक्रिया किंवा महत्वाचे प्रक्रियेचे टप्पे या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण परत आठवलेले आहेत. त्यानंतर आपण आता थोडंसं पुढे जाऊया, थोडंसं पुढे सरकूया. आपण या भागामध्ये सगळ्यात महत्वाच्या पेशी ज्यांना आपण मूल पेशी म्हणजे स्टेम सेल्स म्हणून ओळखतो त्या पाहणार आहोत. बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत. या पेशी बहुपेशीय सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात. या ज्या काही बहुपेशीय सजीव आहेत, आता बहुपेशीय सजीव म्हणजे काय हो,
तर असे सजीव ज्यांच्या शरीरामध्ये लाखो किंवा त्याहीपेक्षा जास्त पेशी आढळतात त्यांनाच आपण बहुपेशीय सजीव म्हणतो. तर त्यांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत. या पेशी बहुपेशीय सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या पेशी आहेत तर त्या सर्व पेशींची निर्मिती किंवा त्यांची उत्पत्ती या मूल पेशींपासून झालेली असते. तसेच आपल्याला जखम झाल्यास ती भरून काढण्यात, बरी करण्यात या पेशींचा महत्वपूर्ण वाटा असतो. आता उदाहरणामध्ये आपल्याला जखम झाली तर जी काही जखम आहे तर ती जखम भरून काढण्यात, ती बरी करण्यामध्ये या पेशींचा महत्वपूर्ण असा वाटा आहे. त्यानंतर मागील इयत्तेत आपण वनस्पतीतील मूल पेशींचा अभ्यास केला होता. मागच्या इयत्तेमध्ये आपण वनस्पतीमधल्या ज्या काही मूल पेशी आहेत तर त्या मूल पेशींचा सुद्धा आपण अभ्यास केला होता. पण या ठिकाणी या भागामध्ये आपल्या या पाठामध्ये आपण ज्या काही प्राणी मूल पेशी आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. आता आपण प्राण्यांच्या आणि विशेष करून मानवाच्या शरीरातील मूल पेशींचा अभ्यास करूया. आपण प्राण्यांच्या शरीरातील मूल पेशींचा अभ्यास करतोय पण विशेष करून म्हणजे प्रामुख्यानं मानवाच्या शरीरात असणाऱ्या ज्या काही मूल पेशी आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी बघा, स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक यांचं मिलन झाल्यानंतर जे युग्मनच बनतं त्यापासूनच पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात आणि या पेशींना आपण मूल पेशी म्हणतो. आता स्त्रीयुग्मक काय, पुंयुग्मक काय हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणजे आपण यापूर्वीचा तुमचा जो काही मानवी पुनरुत्पादन आहे या पाठामध्ये आपण थोडक्यात याबद्दल पाहिलेले. मग त्यातली एक छोटीशी प्रक्रिया आपण या ठिकाणी परत आठवणार आहोत. तर स्त्रीयुग्मक म्हणजे काय, तर आपल्या मानवी शरीरामध्ये नवनिर्मितीसाठी, पुनरुत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया होतात. त्या ठिकाणी स्त्री असतील पुरुष असतील तर यांची वाढ होते. मग त्या ठिकाणी स्त्रीच्या शरीरामध्ये स्त्रीयुग्मक म्हणून अंडपेशी असते तर पुरुषांच्या शरीरामध्ये पुयुग्मक म्हणून स्पर्म असतो. तर तो जो काही पुयुग्मक आहे किंवा स्त्रीयुग्मक आहे यांचं जेव्हा मिलन होतं म्हणजे थोडक्यामध्ये यांचं जेव्हा त्या ठिकाणी मिलन होतं तर त्या ठिकाणी एक युग्मनज बनतो ज्याला आपण झायगोट म्हणतो, जो की डिप्लॉइड असतो. याचाच अर्थ तो त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे गुणधर्म, गुणसूत्राचे सेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता या ठिकाणी बघा आपण थोडस आठवूया. ही आहे स्त्री पुनरुत्पादन संस्था. आता यामध्ये ह्या जो काही बीजांडकोश आहे हा बीजांडकोश काय केला जातो तर या बीज अंडवाहिनीमध्ये प्रत्येक महिन्याला सोडला जातो ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो. मग त्या वेळेला त्या ठिकाणी काही विशिष्ट कालावधीमध्ये जर या बीजांडकोशाचं त्या ठिकाणी फलन झालं, कशाच्या मदतीनं, स्पर्मच्या मदतीनं, पुंयुग्मकाच्या मदतीनं, तर त्या ठिकाणी एक नवीन असं काय तयार होतो, नवीन असा सजीव तयार होतो, युग्मनच तयार होतो. उदाहरणामध्ये समजा आपला जो काही पुंयुग्मक आहे तो इथे आणि आपला जो काही बीजांडकोश आहे तो या ठिकाणी आहे. मग जेव्हा या दोघांचं फलन होतं मग त्या ठिकाणी एक काय बनतो, युग्मनज बनतो अशा पद्धतीचा. मग त्या युग्मनजामध्ये परत पुन्हा त्या पेशीचं विभाजन होतं वेगवेगळ्या पद्धतीनं आणि ते जे काही पेशी विभाजन आहे ते दिवसेंदिवस वाढत जातं एका विशिष्ट कालावधीपर्यंत आणि त्या ठिकाणी एका नवीन सजीवाची निर्मिती होते आणि त्या सजीवाची निर्मिती म्हणजेच बाळाची निर्मिती त्या ठिकाणी होते. तर हा भाग आपण मानवी प्रजनन संस्था किंवा मानवी प्रजनन या पाठामध्ये पाहिला होता, तो आपण परत आठवला. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तो जो काही सजीव आहे तो पेशींचा एक गोळा असतो इथे दाखवल्याप्रमाणे. त्यातले सर्व पेशी जवळपास एकसारख्या असतात, एकाच प्रकारच्या असतात. या पेशींना आपण मूल पेशी म्हणतो. पुढे याच पेशी शरीरातील कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात. आता या ज्या काही पेशी आहेत आपल्या शरीरात असणाऱ्या ज्या की
स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मकाचं फलन होऊन तयार झालेले आहेत, तर त्या ठिकाणी कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती त्या पेशींमध्ये मुळेच होते आणि विविध कामं त्या करू लागतात. यालाच मूल पेशींचं विभेदन म्हणतात. पण एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते, पण काही ठिकाणी या मूल पेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात. आता बघा, हे या मूल पेशी आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या पेशी असतात. आपल्या आतड्याच्या आतमध्ये वेगळ्या पेशी आहेत, आपल्या हृदयामध्ये वेगळ्या, लिव्हरमध्ये यकृतमध्ये वेगळ्या पेशी आहेत, आपल्या स्नायूमध्ये वेगळ्या पेशी आहेत, आपल्या मेंदूमध्ये वेगळ्या पेशी आहेत, रक्तामध्ये वेगळ्या पेशी आहेत, स्नायूमध्ये वेगळ्या पेशी आहेत, हृदयावरती वेगळ्या पेशी आहेत. या सर्व वेगवेगळ्या पेशी बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यालाच आपण मूल पेशींचं विभेदन असं म्हणतो. त्यानंतर बघा, आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूल पेशी असतात. आता ज्या वेळेला परत आपण त्या प्रक्रियेकडे जाऊया जी आपण मानवी प्रजनन मध्ये पाहिली होती, तर जेव्हा स्त्री युग्मकाचं किंवा पुंयुग्मकाचं फलन होतं त्या ठिकाणी एक सजीव तयार होतो जो की सुरुवातीला फक्त पेशींचा बनलेला असतो. मग जेव्हा त्याचे व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी त्यांचं फलन होतं आणि फलन झाल्यानंतर हा जो काही फलन झालेला सजीव आहे तर तो या गर्भाशयाच्या आतमध्ये असणारा जो काही हा थर आहे तर या थरावरती येऊन इम्प्लांट होतो, त्याचं त्या ठिकाणी इम्प्लांटेशन होतं आणि त्या ठिकाणी त्याची वाढ होते. मग आपण या इम्प्लांटेशन बद्दल का पाहिलं, कारण तेव्हा जेव्हा त्या गर्भाशयामध्ये त्या सजीवाचं इम्प्लांटेशन होतं त्या ठिकाणी त्या सजीवाची वाढ होण्यासाठी त्याला आवश्यक असणारे जे काही खनिज आहेत, जे काही प्रथिन आहेत, अन्न असेल, पाणी असेल, ऑक्सिजन असेल, तर ते सर्व त्या आईच्या आणि बाळाच्या आतमध्ये असणारे जे काही प्लासेंट आहे म्हणजेच काय तर नाळ आहे, तर त्या नाळेद्वारे त्या बाळाला सर्व गोष्टी, त्या वाढत्या सजीवाला सर्व गोष्टी पुरवल्या जातात. त्याचमुळे त्या सजीवाच्या शरीरामध्ये संपूर्ण पद्धतीने वाढ होते. भ्रूणाच्या कोरकपुटी म्हणजेच ब्लास्टोसिस्ट अवस्थेतही मूलपेशी असतात. जे काही भ्रूण आहेत त्याच्यामध्ये कोरकपुटी म्हणजे काय हो तर ब्लास्टोसिस्ट या अवस्थेतही मूलपेशी असतात. म्हणजे जवळपास फलन झाल्यानंतर 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हा कोरकपुटी तयार होतो आणि त्या ठिकाणी त्या सजीवाची दिवसेंदिवस वाढ होत असते. तर त्या अवस्थेत सुद्धा मूलपेशी असतात. पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात रक्त, अस्थिमज्जा म्हणजेच रेड बोन मॅरो, मेद ऊती व रक्त यात मूलपेशी असतात. आता पूर्ण वाढ झालेले सजीव म्हणजे आपल्यासारखे सजीव, आपली पूर्ण वाढ झालेली आहे आता या ठिकाणी, तर आपले पूर्ण वाढ झालेले जे काही सजीव आहेत त्यांच्या शरीरामध्ये रक्त, अस्थिमज्जा म्हणजे काय बघा, तर आपले जे काही हाड आहेत, ओके, उदाहरणामध्ये समजा हे हाड आहे, तर या हाडामध्ये एक लालसर असा भाग या ठिकाणी असतो त्यालाच आपण रक्त अस्थिमज्जा म्हणजेच रेड बोन मॅरो असं म्हणतो. आणि हा जो काही रेड बोन मॅरो आहे त्याच्यामध्ये म्हणा किंवा मग ऍडिपोज टिश्यू म्हणजेच मेदऊती असतील किंवा रक्त आहे, तर यात मूलपेशी आपल्याला पाहायला मिळतात. या मूलपेशींचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणं तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेला भाग पुन्हा निर्माण करणं आता शक्य झालेलं आहे. एखाद्या आपल्या अवयवाचा ऱ्हास पावलेला आहे किंवा तो अवयव त्याचं योग्य पद्धतीनं काम करत नसेल, कार्य करत नसेल, तर त्या ठिकाणी या मूलपेशींचाच वापर करून आपण वेगवेगळ्या ऊती तयार करू शकतो आणि ऱ्हास पावलेल्या अवयवाचा भाग किंवा तो अवयव पुन्हा निर्माण करणं आता शक्य झालेलं आहे, फक्त आणि फक्त कशामुळे तर या मूलपेशींमुळे. आता या मूलपेशींचं जतन का करायचं बघा, मूलपेशींचं जतन करण्याकरिता नाळेतलं जे काही रक्त आहे तर ते रक्त अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतू विरहित अशा छोट्या छोट्या कुप्प्यांमध्ये ठेवले जातात. आता कुप्प्या म्हणजे परीक्षण नळ्या असतात अशा प्रकारच्या, आणि ह्या कुप्प्या 135 अंश सेल्सिअस पासून ते 190
अंश सेल्सिअस वजा 190 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात. आता समजा भविष्यामध्ये, आता पूर्वी असं केलं जात नव्हतं, पण सध्या आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या जगात राहतोय आणि त्या ठिकाणी जे काही मूल पेशी आहेत त्यांचं जतन त्या ठिकाणी केलं जातं. यामागचं कारण काय की भविष्यामध्ये एखादा आपला अवयव किंवा त्या बाळाचा अवयव निकामी झाला, तो कार्य करणं बंद केला, तर त्या ठिकाणी त्याच्या मूलपेशी आपल्याकडे असायला हव्यात आणि त्यावेळेला त्याच्या मूलपेशी हे आपल्याला रक्त किंवा अस्थि मज्जेद्वारे मिळतील. पण ज्या काही नाड्यातल्या नाळेमध्ये असणाऱ्या मूलपेशी आहेत त्यांच्यामध्ये लवकर ग्रो होण्याची, त्यांच्यामध्ये लवकर वाढ होण्याची क्षमता असते आणि ती क्षमता लक्षात घेऊन, ती वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी काय केलं जातं, तर हे जे काही मूलपेशी आहेत नाळेतील, तर त्यांचं जतन आपण आज करतो. मग ते जतन करण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट अशी प्रक्रिया फॉलो करावी लागते, एका विशिष्ट अशा प्रक्रियेतून जावं लागतं. तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या भ्रूणपेशी आहेत त्यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा केले जातात. त्यांना जंतुविरहित म्हणजे ज्यामध्ये जंतू असणार नाहीत किंवा कसल्याही प्रकारचे जंतू त्यांच्यामध्ये असणार नाहीत, अशा जंतू विरहित छोट्या छोट्या ज्या काही कुप्प्या आहेत, कुप्प्या म्हणजे अशा पद्धतीच्या परीक्षण नळ्या, तर त्या परीक्षण नळ्यांमध्ये ते ठेवलं जातं आणि मग त्या बराच काळ टिकणं, खूपसे दिवस टिकणं हे तितकं गरजेचं आहे. मग त्याचं प्रिझर्वेशन करण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण काय करतो, तर त्या कुप्प्यांना वजा 135 अंश सेल्सिअस पासून ते वजा 190 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर आता आपण पाहू मूलपेशी संशोधन, ज्याला आपण स्टेम सेल रिसर्च म्हणतो, काय आहे. तर क्लोनिंग नंतर, आता क्लोनिंग काय असते बघा, तर क्लोनिंग नंतर जैव तंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजेच मूलपेशी संशोधन होय. क्लोनिंग एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपल्याला हवे असणारे गुणधर्म आपण विशिष्ट प्रकारच्या सजीवामध्ये इन्सर्ट करतो, त्याच्यामध्ये घालतो आणि आपल्याला हवे हवे असलेल्या गुणधर्मासह सजीव मिळवतो. क्लोनिंग नंतर जैव तंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजेच मूलपेशी संशोधन होय. संपूर्ण वैद्यक शास्त्रात मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. वैद्यक शास्त्र म्हणजे असं शास्त्र ज्याच्यामध्ये आपल्या मानवी आरोग्याचा अभ्यास केला जातो. तर त्या वैद्यकीय शास्त्रात मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्त्रोताच्या आधारावर मूलपेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत, ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. भ्रूणीय मूलपेशी काय असतील, तर अशा मूलपेशी ज्या की भ्रूणामध्ये आढळतात त्यांनाच आपण भ्रूणीय मूलपेशी असं म्हणतो आणि वयस्क मूलपेशी सुद्धा आपल्याला पाहायचे. आता भ्रूणीय मूलपेशी काय आहेत, ज्यांना आपण एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स या नावाने ओळखतो. तर बघा, फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते आणि त्याचं रूपांतर भ्रूणामध्ये होतं. या भ्रूणपेशीचं पुन्हा विभाजन आणि विभेदन होतं आणि गर्भधारणानंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. फलन झालं, फलनानंतर काय काय प्रक्रिया होतात या ठिकाणी आपण पाहिलेल्या. तर फलन झाल्यानंतर जे काही अंडपेशी आहे किंवा अंडकोश आहे त्याचं विभाजन होतं टप्प्याटप्प्यानं. मग त्याचं रूपांतर एका भ्रूणामध्ये होतं, एका सजीवामध्ये होतं आणि मग त्या भ्रूणपेशीचं परत विभाजन होतं आणि विभेदन सुद्धा होतं. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला त्या ठिकाणी सुरुवात होते. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी भ्रूणपेशींना मूलपेशी असं म्हणतात. आता मूलपेशीपासूनच सर्व वेगवेगळ्या अवयवांच्या ऊती किंवा अवयव त्या ठिकाणी निर्माण होतात. पण हे विशेषीकरण होण्याच्या अगोदर ज्या काही पेशी असतात त्यांनाच आपण, त्या भ्रूणपेशींनाच आपण मूलपेशी म्हणतो.
मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूल पेशीपासून जन्म घेतात. जे काही मानवी शरीर आहे तर त्या मानवी शरीरामध्ये जवळपास 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच जे काही भ्रूण आहेत तर त्या भ्रूणातील मूल पेशीपासून त्याचा जन्म झालेला असतो. म्हणजेच मूल पेशी या अविभेदित असतात, प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी ते असतात. त्यानंतर बघा, मूलपेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता म्हणतात, प्लुरोपोटेन्सी म्हणतात. मूलपेशींमध्ये 220 प्रकारच्या वेगवेगळ्या पेशी निर्माण करण्याची जी काही क्षमता आहे या क्षमतेवरून त्याला नाव देण्यात आलं. त्या गुणधर्माचं नाव आहे बहुविधता, ज्यालाच आपण प्लुरोपोटेन्सी म्हणतो. 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजे 5 ते 7व्या दिवशी जर या मूलपेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवलं व त्यांना विशेष जैव रासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचं रूपांतर इच्छित पेशीमध्ये, त्यापासून ऊतींमध्ये व नंतर त्या अवयवांमध्ये होऊ शकतं असं दिसून आलेलं आहे. 14व्या दिवसापासून ज्या काही पेशी आहेत तर त्या पेशींच्या विशेषीकरणाला म्हणजे त्याचं विभाजन होतं आणि विशेष प्रकारचे वेगवेगळे पेशी किंवा वेगवेगळे ऊती त्या ठिकाणी निर्माण होण्याच्या अगोदर 5 ते 7व्या दिवशी त्या मूलपेशी आपण काढून घेतो. मग त्या प्रयोगशाळेत वाढवल्या जातात, त्यांना विशिष्ट जैव रासायनिक संकेत दिले जातात आणि त्या संकेतानुसार त्यांचं रूपांतर इच्छित पेशीमध्ये होतं. म्हणजे आता उदाहरणामध्ये समजा माझ्याकडे या मूलपेशीत त्याच्यावरती मी एक असा समजा मला हृदयाचे स्नायू हवेत तर त्यावरती मी एक जैव रसायन टाकलं ज्याच्या मदतीनं मला हवे असणारे, माझी इच्छा असणारे ते जे काही हृदयाचे स्नायू आहेत तर ते त्या ठिकाणी तयार होतील. मग असेच वेगवेगळे स्नायू आपण वेगवेगळ्या जैव रासायनिक संकेताच्या मदतीने वेगवेगळ्या पेशी म्हणा, ऊती म्हणा यांची निर्मिती करतो आणि त्या पेशींपासून नंतर ऊती तयार होतात. त्या ऊतींपासून मग अवयव होऊ शकतं असं दिसून आलेलं आहे. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत वयस्क प्रौढ मूलपेशी काय आहेत. तर वयस्क विकसित व्यक्तीच्या शरीरातूनही मूलपेशी मिळवता येतात. म्हणजे अशा आपल्यासारखे जे काही वाढ झालेले वयस्क प्रौढ मूलपेशी आहेत, शरीर आहेत, तर तशा व्यक्तीच्या शरीरातून सुद्धा या मूलपेशी मिळवता येतात. आता वयस्कांच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे 3 प्रमुख स्रोत आहेत. पहिला स्रोत म्हणजे अस्थिमज्जा, जो की आपण पाहिलेला अस्थिमज्जा काय असतो. त्यानंतर मेद ऊती, त्यानंतर रक्त. रक्तामध्ये खूप कमी प्रमाणात या मूलपेशी असतात पण त्यांचं प्रमाण थोडं असतं. तसेच जन्मानंतर लगेचच नाळेमधील जो काही रक्तातूनही मूलपेशी मिळवता येतात आणि हा जो काही नाळेमधला जो काही मूलपेशी आहेत ते कशा पद्धतीनं आपण स्टोअर करतो किंवा कशा पद्धतीने त्याचं संवर्धन करू शकतो, जतन करू शकतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला जो काही या पाठाचा पहिला भाग होता ज्यामध्ये आपण थोडक्यामध्ये मूलपेशी काय असतात, त्याचे प्रकार काय किंवा जैव तंत्रज्ञान काय असते याची तोंड ओळख म्हणा किंवा त्याचबरोबर पेशी विज्ञान काय याबद्दल थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. आशा करते की तुम्हाला हा संपूर्ण भाग समजला असावा. तरी सुद्धा या संपूर्ण भागामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल ज्याचं नाव आहे गुरबरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने यापुढील जे भाग आहेत या पाठाचे ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील.
तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.